आपल्या म्हणून ती सवय झालेली आहे. म्हणून त्या गोष्टी कशा रिलीज करायच्या, ते शिकायचं कसं, आपल्याला शिकायचं. ठीक आहे, तुम्ही आता ह्या सेशन कंटिन्यू करा आणि तुम्ही फार चांगलं, तुम्ही ती भाग्यवान आहात का तुम्हाला या गोष्टी लवकर शिकायला मिळाल्या. आम्हाला ह्या शिकायसाठी फार म्हणजे आम्ही कॉलेजनंतर त्या गोष्टी शिकायला लागलो, अजूनही म्हणजे काय अजूनही शिकत असावं. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही फार भाग्यवान आहात का तुम्ही या गोष्टी आता शिकायला मिळतात. प्रशांत शिकवत आहे, तो त्यातून गेलेला आहे आणि त्याला तो त्यात एक्सपर्ट आहे. ठीक आहे, आणि म्हणून तुम्ही सगळे लोक म्हणजे व्यवस्थित ऐका आणि त्याचे की पॉईंट्स लिहा. घरी गेल्यानंतर त्याची रिव्हिजन करा. महत्त्वाचं म्हणजे बघा, तुम्ही इथून शिकता ना, घरी गेल्यानंतर काय करता, विसरता का लक्षात ठेवत्या. जे तुम्ही इथून गेल्यानंतर तुम्ही रिवाइज कधी करसाल तर तुमच्या डोक्यात ती फिट होईल, कायमची लक्षात राहील. ठीक आहे, म्हणून आज क्लासमधून गेल्यानंतर तुम्ही ते गोष्ट सायंकाळी झोपताना रिवाइज करा, म्हणजे तुमच्या डोक्यात ती रात्रभर चालेल. ठीक आहे, चला मी हे संपवतो आणि ठीक आहे, चला बाय. काय समजलं? काहीच नाही समजलं काही? ओके, घरी जायचं. चालेल. लक्षात ठेवा, तुम्हाला एक लेटर लिहायचे, लेटर टू सेल्फ. ही ऍक्टिव्हिटी करायची आणि प्रत्येकाने फोटो ग्रुपमध्ये शेअर करा. ठीक आहे, जर या ठिकाणी कुणी फोटो जर शेअर केले नाही किंवा लिहिलं नाही, देन पुढच्या वेळी नका येऊ, मी रिक्वेस्ट करतो. ठीक आहे, समजलं मी काय बोलतो? डोंट कम, मला काही गरज नाही, मी पण नाही. ओके, फर्स्ट थिंग लेटर टू सेल्फ हे लिहायचं आहे. आता त्यामध्ये काय काय लिहायचं तुम्हाला माहिती आहे, काय काय गोष्टी लिहिणार त्याच्यामध्ये. मतलब असं समजायचं की मी माझ्या सक्सेस सेल्फला लेटर लिहितोय. सक्सेस सेल्फ म्हणजे काय की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय बनायचं ते तुम्ही बनलेलं आहे. ओके, जसं मला जर या देशाच्या प्राईम मिनिस्टर जर बनायचं आहे, ठीक आहे, आता मी बनलेलो आहे, आता मी त्यावेळी काय करतो, स्वतःला लेटर लिहितो. समजत आहे? त्यावेळी तुम्हाला त्याला कॉंग्रॅच्युलेट करायचं आहे, त्या व्यक्तीला म्हणजे स्वतःला, की त्या ठिकाणी तू पोहोचलेला आहेस, म्हणून आय एम रायटिंग दॅट लेटर. आणि टू मध्ये स्वतःचं नाव राहील आणि जितकं तुम्हाला डीपली लिहिता येईल तितकं लिहिण्याचा प्रयत्न करा. इतकं क्लिअर आहे? फर्स्ट थिंग. ओके, त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्हाला मजा येते ती गोष्ट करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यातून आता प्रायोरिटी काय आहे ते ठरवा सर्वात आधी. ठीक आहे, मेक युअर बेड ते कन्सेप्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मेक इट अंटील मेक इट मेक इट. ठीक आहे, फेक इट अंटील मेक इट ती एक कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एखादी गोष्ट मतलब फेक पद्धतीने करतो आपण अँड देन वी रिअलाइज, ही कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर 25-5 ही कन्सेप्ट आहे. क्लिअर आहे? नाव तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या सुरुवातीला क्लासच्या, काही इन्स्ट्रक्शन होत्या आणि जे काही क्वेश्चन तुम्ही पाठवलेले आहेत त्यांचा आन्सर तुम्हाला भेटेल व्हिडिओमध्ये देणार, कारण आता वेळ होईल भरपूर, अर्धा तास लागेल. तुमच्याकडून पण जाणून घ्यायचं. राईट, किती लोकांनी ऑब्झर्व केलंय? वन, टू. इकडे काय केलं बघा, का नाही केलं भाय, आठवणीत नव्हतं. आठवणीत का नव्हतं?
आठवले का नव्हतं? कारण मी सांगत होतो. ओके, मग मी काय चुप राहायला पाहिजे होतो? हा, लिहायला पाहिजे होतं. इकडे नॉट ऑब्झर्विंग व्हाय. लिहा 5 गोष्टी काय काय शिकल्या आज. पाच गोष्टी काय शिकल्या. कुठल्या नवीन गोष्टी माहिती झाल्या? काही नवीन गोष्टी माहिती झाल्या?
ओके रेडी डन झालं. कलश किती लिहिले, किती झाले लिहून? संस्कृती आले लिहिले का? स्टँडअप स्टँडअप घे ती चिठ्ठी घे. आपल्या मनातली भीती कशी दूर करायची? ओके कोणाकोणाचा पॉईंट आहे टिक करा असेल ज्यांच्या जवळ याच्याशी रिलेटेड. आपण स्वतःला फोकस कसं करू शकतो? ओके पाच ऑर्गॅनिझम ओके ऑर्गन्स झाले 3. ओके सागर ओके रूल्स रेग्युलेशन फॉलो करो. व्हेअर यू विल यूज टुडेज लर्निंग. आजची जी काही लर्निंग आहे ते तुम्ही कुठे वापरणार? मला सांगतोय की स्वतःला कधी सांगणार? पक्का प्रॉमिस? माझ्यासोबत मी स्वतः थँक्यू. तुझं नाव? हिमांशी. सांगा. सकाळी उठल्यानंतर मला काय करायचे हे ठरवायला पाहिजे. मेंदू आणि मन हे वेगळे असतात. आपल्याला जे सांगतात ते आपल्याला लिहायला पाहिजे. ओके मेकिंग टू टाइम टेबल. ओके 25+5. काय आहे तो? वेट सांग काय आहे तो? टाइम टेबल. अभ्यास करायचा. कसं? 25 मिनिट अभ्यास, 5 मिनिट ब्रेक. आता ब्रेकमध्ये म्हणजे फिरून यायचं तसं नाही, ठीक आहे. आता ब्रेक घेत असताना फक्त विचार करायचा की आतापर्यंत मी जे काही वाचलेलं आहे रिकॅप करू शकतो तुम्ही की आतापर्यंत मी काय काय वाचलेलं आहे ते. पाणी वगैरे त्या वेळेवर तुम्ही घेऊ शकता. बट असं नाही की मी आता फोन घेणार आणि मग 5 मिनटं फोन वापरणार. नो, ठीक आहे. तो आणखी वेगळा डिस्ट्रॅक्शन तुम्ही काय करता स्वतःला लावणार, ठीक आहे. 25+5 याचा अर्थ हाच आहे की 25 मिनटं अभ्यास करा, 5 मिनटं रिकॅप करा आणि त्याच वेळेमध्ये जे काही तुम्ही काम आहेत ते कामं करू शकता. बट डिस्ट्रॅक्शनवाले कामं करायचे नाही. मग लिहू शकता काय ते केलं ते. मागे काय काय तुम्ही अभ्यास केलं आहे ते तुम्ही रिटर्न बघू शकता. क्लिअर आहे? ओके थँक्यू. हेमंत. डिसिप्लिन कसा म्हणजे डिसिप्लिन कसे राहायचे आपण हे शिकलो. ओके आणि कुठलाही काम करत असताना आपण क्रिटिकल थिंकिंग केली पाहिजे. आणि ती कशी करायची म्हणजे वाय म्हणजे आपल्याला ते प्रश्न कसे विचारायचे स्वतःला आणि त्याचे उत्तर कसे मिळवायचे ते. आणि हाऊ टू बी कॉन्फिडेंट म्हणजे जर आपण कॉन्फिडेंट आहोत आणि आपण बोलताना तो दिसत नाही आहे तर तो कसा दाखवायचा. मग अशी सुरुवातीला सांगितलं तुम्ही 25+5 रूल सांगितला. आणि मन आणि मेंदू हे 2 गोष्टी वेगळ्या आहेत आणि ते का वेगळे आहेत त्यांचे कारण सांगितले. आणि आपल्या शरीरामध्ये 3 ब्रेन्स असतात हे. आणि आपली म्हणजे डिसिजन कशा मेक होतात आपल्या शरीरामध्ये आपल्या मेंदूमध्ये ते शिकलो आपण. आणि आपण जर आता अभ्यास करत आहोत आणि आपल्याला फोकस वाटत नाही आहे तर तो फोकस कसा मिळवायचा हे 5 गोष्टी आपण कुठल्या बघत आहोत. 4 गोष्टी ज्या आपल्याला ऐकू येत आहेत अशा कमी कमी करत असल्या 5 सेन्सेसला ॲक्टिव्ह करायच्या. आणि
कॉन्सन्ट्रेशन मिळवायचं. ओके, थँक्यू. सकाळी उठल्यानंतर आपलं बेड तयार करायचं. नंतर स्वतःची बोलणी, कोणत्याही गोष्टी लिहिल्यावर लक्षात राहणं, दररोज 6 लिटर पाणी पिणे आणि चार लोक काय म्हणतील याचा विचार न करता आत्मविश्वास बाळगणे. हो मॅडम. स्वतःचे बोलणे, नाही माझे पण आहेत तिथेच आहे माझे. आपल्या जी बात. स्वतःचे बोलणे, हा. ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घेणे, कोणत्याही गोष्टीवर आपले फोकस असायला पाहिजे. ओके. आणखी कोणतेही स्वप्न बघितलं तर ते लिहून ठेवायला पाहिजे. आपल्याला स्वतःचे टाइम टेबल लिहायला पाहिजे. थँक्यू. गुंजन. टाइम मॅनेजमेंट कसं करायचं. नेक्स्ट डेली टाइम टेबल आपला चेंज झालं पाहिजे. एकच टाइम टेबल नाही राहिलं पाहिजे. तो म्हणजे सक्सेस नाही होत आणि आपल्याला मग रिग्रेट होते की या टाइमवर अगर आपण डेली एक टाइम टेबल फिक्स केलो, एकच टाइम टेबल, तर मग आपण तो नाही केलो तर मग आपण रिग्रेट होते की अरे ह्या टाइमला हा करायचं तर पण आपण नाही, तो रिग्रेट होते. तर आपण टाइम टेबल चेंज झालं पाहिजे. डेली नाही पण 2-2 दिवसांनी कधी पण. आणि नेक्स्ट फोकस कसा केला पाहिजे स्टडीवर. आणि जेव्हा आपल्याला राग येतो तो राग कंट्रोल कसा केला पाहिजे. नेक्स्ट सेल्फ टॉक केला पाहिजे, स्वतः बोललं पाहिजे. आणि 50 मिनिट स्टडी अँड 5 मिनिट ब्रेक. 25 मिनिट स्टडी अँड. हे आपापल्या पद्धतीने आहे नियम. तुम्ही एकाच वेळी 50 मिनिटं पण बसू शकता, 10 मिनिटाचा ब्रेक घेऊ शकता, 25 मिनिटं बसू शकता, 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ शकता. इट्स अप टू यू. पण एक ब्रेक ठेवायचा एका तासामध्ये किंवा मग 5 मिनिटाचा एका तासामध्ये, मतलब 55 मिनिटं तुम्ही करू शकता किंवा 50 मिनिटं करू शकता. बट एक एक ब्रेक पाहिजे. आणि ब्रेक कशासाठी तर रिकॅप करण्यासाठी. ठीक आहे, की लिहून बघू शकता त्याच वेळी तुम्ही रिकॅप करा पूर्ण. एक पेज मागे पलटवून बघा काय काय वाचलेलं आहे ते. असं. ओके, सिट डाऊन. थँक्यू. स्टँड अप. ब्रेन आणि माइंड सारखं नसते. काही ऑर्गन स्वतःला फोकस कसं करायचं. कॉन्फिडन्सली समोर यायची मागे करायची नाही. ओके. आपल्या मनातील भीती कशी दूर करायची. काय माहिती झालं त्यामध्ये, कशी दूर करायची सांगा. कशी दूर करायची मनातील भीती. आपण समोर गेलं तर आपल्याला लोक काय म्हणतील, हसतील आपल्यावर, आपल्याला गलती झाली ते सर्व मनातलं काढून आपल्याला बोलायला लागतं. ओके. आणखी एक गाणं आहे का घरी गेल्यानंतर, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है. त्याच्यामध्ये एक सुंदरसा कडवा आहे तो. एक सुंदरसा कडवा आहे त्याच्यामध्ये. कुछ रीत जगत की ऐसी है, हर एक सुबह की शाम हुई तू, कौन है तेरा नाम है क्या, सीता भी यहाँ बदनाम हुई, फिर क्यों संसार की बातों से भीग गए तेरे नैना, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. मतलब या गाण्यातून हेच सांगायचं आहे, मतलब या कडव्यामधून सीता पण
तिला सुद्धा लोकांनी भरपूर काय म्हटलं. मग आपण कोण आहोत? वी आर नथिंग. जर तिच्या पुढे जर आपण उभे राहिलो तर मतलब लोक प्रत्येक वेळी लोक जे नाही, आपल्या आजूबाजूचे लोक काही ना काही बोलत राहतात, पण त्यांना जर आपण त्यांचं जर ऐकत राहिलं, ते जे बोलत आहेत त्यांच्यावर जर आपण विश्वास जर ठेवला तर आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही. ओके, ऐकत राहा गाणे असे चांगले. सो ठीक आहे. 5 पीपल्स तुम्ही दोघांनी ऑब्झर्व केलं. 5 नाही पण थोडे 1-2 तरी. 1-2 तरी. 2-3 सांगा. 1-2-3 सांगा. सर्वात आधी प्रशांत सर, एवढ्या व्यक्तींमध्ये कसं बोलायचं ते ऑब्झर्व केलो. कसे ते कॉन्फिडेंट दिसतात, बोलतात आणि ॲक्ट करतात ते. आणि यामधून एक मुलगी आहे जिला मी ऑब्झर्व केलं. म्हणजे एवढं सगळं आपल्याला माहिती मिळत आहे, चांगली माहिती मिळत आहे, आपल्या फायद्याची माहिती आहे, पण त्यावेळी ती बस निमूळपणे बसलेली होती. काही प्रतिक्रिया नाही, लिहत नव्हती, काही नाही, बस इकडे तिथे पाहायचं आणि एकदम भावहीन चेहरा होता. तर आपल्याला काहीतरी शिकायला मिळत आहे. तर अशा वेळी असं न बसता आपल्याला काहीतरी लिहायला पाहिजे, नोट्स काढले पाहिजे आणि जे आपल्याला माहिती सांगलं त्यांच्याकडे बघायला पाहिजे, एकदम लक्ष देऊन ते. ओके, थँक्यू. त्या मुलीचं नाव तेच आहे. हां, आता जे करत असेल त्याला माहिती आहे. फर्स्ट तुम्हीच अरे, की म्हणजे तुमच्याकडून हे शिकायला मिळालं की किती पण लोक राहत, आपण म्हणजे स्वतःमध्ये इतकी पावर पाहिजे की नाही, आपण किती पण लोक आपल्याला बोलता आलं पाहिजे, त्यांना समजवता आलं पाहिजे. कोणती पण गोष्ट राहते तर त्याने आपल्याला कोणतं पण क्वेश्चन विचारलं तर आन्सर असो की नसो पण त्याला एक्सप्लेन करून आपल्याला सांगता आलं पाहिजे. इतकी हिंमत स्वतःमध्ये पाहिजे, हे मी तुमच्याकडून शिकली. आणि नेक्स्ट जे यांनी म्हटलं की जे मुलगी, ते मी पण ऑब्झर्व केली आहे. एकच नाही, मी 2-3 मुली ऑब्झर्व केली आहे. आता तुम्ही म्हणता की कोणती मुली जसं जसे बघा की तिथून आपल्याला काही नॉलेज मिळेल, पण अशी मी मुली जे बघितले तिकडे मला काही नॉलेज नाही मिळालं. ते मुली सांगते मी की त्यांनी लक्षपूर्वक त्याने ऐकलं नाही आहे पहिली गोष्ट, आणि त्याने नोट्स तर नाही बनवली, पण जे तुम्ही ॲक्टिव्हिटी सांगितली सगळ्यांच्या फेसमध्ये स्माईल येते, कोणती पण हावभावना येते, पण तिच्यामध्ये काहीच नाही तसं. मला वाटते की शायद तिने मनातून नाही ऐकलं असेल, शायद मनातून तिने काही ऐकलं की नाही ऐकलं ते मला नाही माहिती, पण तिच्यामध्ये कोणतीच कृती मला नाही दिसली. म्हणजे नाव तर नाही सांगणार, बट मी ऑब्झर्व केलं असं. आणि नेक्स्ट हे म्हण, हा माझ्यापेक्षा लहान आहे, पण असे नाही म्हणत, पण हा लहान आहे पण तरी पण या ज्या वयामध्ये हा आहे त्या वयामध्ये खूप काही नॉलेज त्याच्याकडे आहेत जे सरळमध्ये पाहिजेत. याच्यापेक्षा लहान राहू की मोठा राहू, वयाचा काही रोल नाही आहे इथं, पण एक नॉलेज आहे ना ते लहान मुलापर्यंत राहते. मोठा असं मी नाही की मोठी आहे तर माझ्याकडे खूप नॉलेज असेल, तुम्ही जे लहानपण आहात त्यांच्याकडे माझ्यापेक्षा कमी जास्त पण नॉलेज राहू शकते, कमी पण राहू शकते. तर तेच म्हणते की सर्वांनी स्वतःमध्ये हे करा, इम्प्रूव्ह करा स्वतःला सगळ्याच गोष्टीमध्ये, सगळ्यात नॉलेजमध्ये, सगळ्याच गोष्टीमध्ये स्वतःला हे करा. इसी कन्फ्यूजन के साथ अभी हम लोग जाएंगे और खुद को आईने में देखेंगे हु इज दिस. आम्हाला नाव पाहिजे, आम्हाला नाव पाहिजे. नाही तुम्हाला आणखी एक मी आहे म्हणा, मी आहे. कोण असणार आणखी? कोण असणार आहे? लिहिलं तुम्ही? किती लोकांनी लिहिलं दाखवा, नोट्स दाखवा स्वतःच्या. नाही लिहिलं, अगर वगर ने लिहा, लेख लिहा. ओके, आणखी बघा यांनी जे काय ऑब्झर्वेशन केलं ते प्रत्येकांसाठी आहे. आता मे बी तुम्ही एखाद्या ठिकाणी असणार नसणार, इट्स फाईन, बट मेजरली जर आपण बघितलं तर ह्याच गोष्टी आपण केलेल्या आहेत. काही कुठल्या ठिकाणी कुठे नोट्स लिहिलं, कधी नाही लिहिलं. आणि हेच आहे प्रोडक्टिव्हिटी आपली. तुम्ही या ठिकाणी तुमचा वेळ देता, त्या वेळेचा वापर तुम्ही कसं करता इट्स डिपेंड ऑन यू. मी माझ्या या ठिकाणी वेळ देतो, आय एम जस्ट ट्राईंग की तुम्हाला काहीतरी द्यावं, काहीतरी मतलब भेटावं तुम्हाला, की तुम्ही ज्या वयामध्ये आहे त्या वयामध्ये काहीतरी एखादी नवीन गोष्ट जरी तुम्हाला माहिती झाली तरी बेस्ट आहे तुमच्यासाठी. कारण या वयामध्ये मला पण नव्हते माहीत, ठीक आहे. ज्या वयामध्ये तुम्हाला माहीत होत आहे
आणि इट इज नॉट इझी की हे सेशन घेणे. ठीक आहे, हे सेशन घेणे इझी नाही आहे. हा तुमच्या सेशन घेण्यासाठी मी रात्री 10 वाजे ट्रॅव्हलिंग केली नागपूरवरून, 11 वाजे घरी पोहोचलो फक्त सेशन घेण्यासाठी. मला काही हे नव्हतं की मला यायचंच आहे. मी आज पण येऊ शकलो असतो, आज रविवारी पण येऊ शकलो असतो मी घरी, पण यासाठी की ठीक आहे एक रुटीन आहे बनलेला आहे ती करायचं आहे. म्हणजे तेच मागच्या सेशनमध्ये आपण बोललो की एखाद्या गोष्टीची ज्यावेळी तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेता, जबाबदारी घेता, त्यावेळी काही गोष्टी तुम्हाला लागू होतात आणि त्या जर गोष्टी जर करत असेल तुम्ही, देन कुठंतरी डिसिप्लिन, देन कुठंतरी कर्तव्य आपण ज्याला म्हणतो त्या गोष्टी कुठंतरी येतात. आणि प्रत्येकाची व्हॅल्यू राहते, मोरल व्हॅल्यू आपण ज्याला म्हणतो की मला हे करायला पाहिजे, मला हे करायला पाहिजे किंवा करायला नाही पाहिजे, आणि कुठल्या व्हॅल्यूज हर्ट होतील. बेसिकली जर सांगायचं झालं तर आजचा जो काही सेशन झाला, मी माझ्याकडून हॅप्पी नाही आहे, मतलब माझ्याकडून, तुमच्याकडून नाही. आय एम नॉट सॅटिस्फाईड फ्रॉम माय सेल्फ, यासाठी की मेजरली प्रिपरेशन मला व्यवस्थितपणे करता आली नाही, म्हणून मी माझ्याकडून सॅटिस्फाईड आहे. माहिती नाही तुम्हाला आजचा सेशन कसा वाटला, बट मेजरली जर बघितलं तर आय एम नॉट सॅटिस्फाईड फ्रॉम माय सेल्फ. ठीक आहे. त्यानंतर रिस्पॉन्सेस आले, भरपूर जणांची रिस्पॉन्सेस होते, बट स्टील काही क्वेश्चन मार्किंग चेहऱ्यावर होती सर्वांच्याच, कारण हा टॉपिक आहे, हा भरपूर डिफिकल्ट टॉपिक आहे. आणि मतलब हा असा टॉपिक आहे की वर्गामध्ये बसून शिकवणार, आणि या ठिकाणी आपण एका वेगळ्या माइंड नेतो की या ठिकाणी काहीतरी चिल होईल, या ठिकाणी काहीतरी ऍक्ट होतील, या ठिकाणी काहीतरी होईल, बट एव्हरी टाइम दिस इज नॉट वर्क. ओके, प्रत्येक वेळी हे काम करणार नाही. काही वेळा तुम्हाला अशाही पद्धतीने रेडी होऊन यावं लागेल, जसं मागचा सेशन, पहिला सेशन आपला थेरॉटिकल गेला पूर्ण, सेकंड सेशन भरपूर सारे प्रॅक्टिकल्स आपण केलं, मे बी फोर्थ सेशन होऊ शकते प्रॅक्टिकल, नाही पण होऊ शकत, डिपेंड ऑन की टॉपिक कुठला आहे त्याच्यावर डिपेंड करतो. ओके, अँड ट्राय की जे काही गोष्टी तुम्ही या ठिकाणी शिकता त्याला इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. नेहमी मी हेच सांगेन की इम्प्लिमेंट करा गोष्टी, ज्या काही छोट्या मोठ्या 1-2 गोष्टी जरी तुम्ही शिकत असाल त्यांचं इम्प्लिमेंटेशन करणे खूप गरजेचं आहे. अदरवाईज जैसे थे वाली स्थिती राहील. इथं येणे फक्त माझा टाईम वेस्ट होतोय तो मला माहिती आहे, होत नाही तो मला माहिती आहे. इट्स डिपेंड ऑन मी की मी काय करतो मला माहिती आहे. ठीक आहे, बट तुम्ही या ठिकाणी जर येत असाल तर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कशासाठी येत आहे. तर कोणीतरी तुम्हाला बोलवतोय, कोणीतरी तुम्हाला सांगते म्हणून तुम्ही आलेला असाल, नका येऊ, काय प्रॉब्लेम नाही, आम्ही लायब्ररीमध्ये प्रोग्राम करू, काही इश्यू नाही आम्हाला. ठीक आहे, मी लायब्ररीत बसून प्रोग्राम करू, लायब्ररीत जरी नाही झालं मी एका कॅमेऱ्याच्या समोर बसून प्रोग्राम करणार. आय डोंट केअर, तुम्ही बघता बघत नाही, तुम्ही येता येत नाही, चालेल, काही इश्यू नाही. पण स्वतःचा वेळ त्याची काळजी घ्या. मी म्हणतो म्हणून यायचं नाही, कोणी म्हणतो म्हणून नका येऊ. स्वतःचा वेळ तुम्हाला वाटत असेल की माझा वेळ या ठिकाणी सार्थक आहे, माझा वेळ या ठिकाणी चांगल्या कामासाठी जात आहे म्हणून मला यायचं आहे, तरी या, अदरवाईज ना, काही प्रॉब्लेम नाही. पण विनाकारण कुठेतरी जायचं आणि मग स्वतःचा वेळ वाया घालवायचा, मग तिथून आपले स्वतःची इमोशन खराब करायचं, दिस इज नॉट गुड थिंग. ओके, लक्षात राहील. पण इम्प्लिमेंट करा. आज ज्या काही गोष्टी तुम्ही 1-2 गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या असतील त्यांना इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा, राईट. आणि जेवण करून येत चला. ओके, रात्रीचं जेवण करून या. आणि तुम्हाला आणखी एक प्रॅक्टिकल म्हणून एक ग्रुपवर तुमचे जे काही क्वेश्चन आहेत त्याचं तर तुम्हाला एक व्हिडिओ भेटेलच, जे पण प्रश्न तुम्ही लिहिलेले असतील ते यासाठीच नाही घेतले कारण भरपूर सारा वेळ त्याच्यामध्ये जाईल. ठीक आहे, विनाकारण, आणि आपला जो काही टार्गेट आहे तो वेगळाच राहतो. मग त्यानंतर एक आईसबर्ग थेरी म्हणून आहे, त्या आईसबर्ग थेरी काय होते, तिचं फॉर्म कसं फिल करायचं आणि स्वतःच्या इमोशन आपण कशा पद्धतीने फाइंड आउट करायच्या त्याविषयीचा एक व्हिडिओ तुम्हाला ग्रुपवर भेटेल. जर व्हिडिओ जर नाही आला गुरुवारपर्यंत एकदा मेसेज करा ग्रुपवर. प्रत्येकजण ग्रुपवर आहे तर या ठिकाणी असलेला, ठीक आहे ना. काय काय करायचं तुम्हाला, लेटर टू सेल्फ ग्रुपवर शेअर करायचं आहे. ओके, मागच्या वेळी काय टास्क होता, किती लोकांनी लिहिलं, व्हाय, काय टॉपिकच समजला नव्हता, मग विचारलं कोणी, जान दो हमारे काम की थोडी चीज, राईट, बरोबर ना. काय नव्हतं समजलं टॉपिक मधलं, कशाबद्दल लिहायचं. तुम्ही कुठलाही टॉपिक घेऊ शकता, कुठलाही टॉपिक म्हणजे शाळा असेल, शाळा सुरुवात झाली बस. हा, मतलब शाळा असू शकते किंवा मग एखादी तुमची आठवण असू शकते तुमच्या जीवनातली, किंवा एखादा मेला असू शकते, कुठलाही काहीही त्या ठिकाणी लिहायचं आहे. फक्त काय लिहायचं होतं तिथं, एक स्टोरी लिहायची आहे. मग तुम्ही काल्पनिकही लिहू शकता. मग आत्मकथा वगैरे तुम्ही लिहिलेलं असेल, लिहिलं कधी तरी आत्मकथा, नदीची आत्मकथा, झाडाची आत्मकथा, पुस्तकाची आत्मकथा, या लॅपटॉपची आत्मकथा, है ना.
माहिती आहे ना, तर तशा पद्धतीने लिहा. पण लिहित असताना इतकंच की त्यामध्ये सिनेमॅटिक यायला पाहिजे. जसं पिक्चर आपण बघतो ना, तर बॅकग्राऊंड सेट करावं. जसं मी मागे सांगितलं होतं की जसं मी शाळेपासून टेकडीवर येतो, तर टेकडीवर येत असताना मला रस्त्यामध्ये काय काय गोष्टी दिसतात, मी ते लिहितो. मग हळूच मला कुठंतरी सुगंध वास येतो का, मग तुम्ही लिहू शकता. मतलब स्टोरी ज्यावेळी तुम्ही लिहिता त्यावेळी तुमचे 5 सेन्सेशन त्या ठिकाणी दिसायला पाहिजे. क्लिअर आहे आता? की एखादा जर तुम्ही मला तुमची स्टोरी दिली तर माझे 5 सेन्सिटिव्ह ऑर्गन्स, सेन्स ऑर्गन्स, 5 सेन्स वॉट एव्हर, ठीक आहे तर ते जे काही ऑर्गन आहेत ते ऑर्गन ऍक्टिव्ह व्हायला पाहिजेत. की लगेच तुम्ही सांगता की समोर काहीतरी गुलाबजामुन शिजत आहेत आणि गुलाबजामुन मस्त वास येत आहे है ना, मग मी बाटलीवर बसलेला आहे, मग तिकडे तर तुमचे जे काही सेन्सेशन आहेत, मतलब एखादा व्यक्ती आहे, सेन्स ऑर्गन, सेन्सेशन वॉट एव्हर इट इज, ठीक आहे, तर ते ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे आणि ते दिसायला पाहिजे तुमच्या स्टोरीमध्ये. ट्राय करा. जोपर्यंत तुम्ही लिहिणार नाही तोपर्यंत होणारच नाही. आणि रायटिंग इट्स बेस्ट थिंग, ठीक आहे. ओके, भरपूर साऱ्या गोष्टी थांबत नाही. काय सांगतो तो आईसबर्ग, तर आईसबर्गची एक तुम्हाला व्हिडिओ भेटेल, त्याच्यामध्ये एक तक्ता तुम्हाला भरायचा आहे. तो कसं भरायचा आहे मी तुम्हाला पाठवेन. त्यानंतर तुम्ही ते तुमच्या बुकवर काढून तुम्ही एखादी कृती करत असाल तर ती कृती तर ते कृती तुम्ही का करता हे तुम्हाला लक्षात राहील. मतलब ही मी कृती तर ही जी काही कृती आहे, मतलब ऍक्शन, ही जी काही ऍक्शन आहे मी ऍक्शन का करतो हे तुम्हाला समजेल. अँड देन ही ऍक्शन मला चेंज करायची आहे किंवा नाही, इथून तुम्हाला रिअलाइज होईल. अँड देन कंडिशनिंग टू डिकंडिशनिंग तिथं स्टार्ट होईल तुमच्या. ओके, सो त्यासाठी एक ऍक्टिव्हिटी पाठवली जाईल, ते बघा. व्हिडिओ सर्वांनी बघा, ठीक आहे. मी सांगणार तुम्हाला, लिहूनच पाठवेन तसं, बट स्टील ते बघा. ओके, चालेल, भेटूया. ओके, पुढचं टॉपिक